नमस्कार मंडळी. आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम सुरू होता. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात त्यांचा सत्संग सुरू होता. श्री श्री रविशंकर स्टेजवरती उपस्थित होते. कार्यक्रम सुरू झाला आणि थोड्या वेळानं एक अनाउन्समेंट झाली की कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे स्टेजवरती येणार आहेत आणि काहीतरी खास अनाउन्समेंट करणार आहेत. तो व्हिडिओ सध्या प्रत्येकाच्या स्टेटसला दिसतोय. प्रत्येकजण त्याची स्टोरी टाकतोय. व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मागं खूप चांगलं कारण आहे. ते कारण काय आहे तर महेश शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांच्या समोर पाण्यावरती चालणाऱ्या गॅसचं प्रात्यक्षिक करून दाखवलंय. काय आहे संपूर्ण घटना, काय आहे विषय आणि खरंच पाण्यावरती गॅस चालू शकतो का याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, महेश शिंदे हे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यासोबतच ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे आणि हेच महेश शिंदे विविध कारणांनी चर्चेत असतात. परवा दिवशी बँगलोरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक सत्संग सुरू होता आणि त्याच्यामध्ये अनाउन्समेंट झाली की महेश शिंदे स्टेजवरती येणार आहेत काहीतरी स्पेशल अनाउन्समेंट करण्यासाठी. महेश शिंदे स्टेजवरती आले आणि महेश शिंदेंनी हातात माईक घेतला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. महेश शिंदेंनी सांगितलं की त्यांच्या सहकाऱ्यांनी एक असं उपकरण तयार केलंय ज्याच्यामध्ये अर्धा लिटर पाण्याचा वापर करून 6 महिन्यांपर्यंत गॅस पेटवला जाऊ शकतो. त्यांनी नुसतं बोलून नाही दाखवलं तर त्यांनी त्या उपकरणाचं प्रात्यक्षिक सुद्धा तिथं करून दाखवलं. आता विषय काय आहे तर 1997 मध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी इथेनॉलपासून गाडी चालू शकते असा एक प्रोजेक्ट सुरू केला होता. पेट्रोलला पर्यायी वापर इथेनॉलचा आपण करू शकतो हे त्यांनी दाखवलं होतं आणि त्याच्यानुसार इथेनॉलचा वापर सुरू करायला आता सुरुवात होते. आणि काही वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळू शकतं की भारतातल्या बऱ्यापैकी गाड्या या इथेनॉलवरती चालू लागल्यात. याच प्रकारे महेश शिंदेंनी काल जे दाखवलं ते चमत्कारिक होतं. आपण अनेक वेळा म्हणतो की पाण्यावरती आग पेटते का, पाण्यावरती आग लागते का, पण महेश शिंदेंनी ते खरं करून दाखवलंय. आता त्याचा विषय कसा आहे तर पाण्याचं समीकरण असतं H2O, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असं पाण्याचं सूत्र असतं. आणि त्या सूत्रामध्ये काहीतरी त्या उपकरणामध्ये केलं जातं. तर त्यातल्या टेक्निकल बाबी आपल्याला माहिती नाही आहेत. आपण त्या टेक्निकल बाबी कुणाकडून तरी जाणून घेऊया. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू वेगवेगळे केले जातात आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो हवेमध्ये आणि हायड्रोजनचा वापर करून आग निर्माण केली जाते. त्यांनी ते प्रात्यक्षिक करून दाखवलं. अर्ध्या लिटर पाण्यामध्ये 6 महिने जळेल इतका गॅस त्याच्यातून निर्माण होतोय किंवा अर्ध्या लिटर पाण्याचा वापर करून 6 महिने गॅस पेटवला जाऊ शकतो. आणि त्यांनी असा दावा केला की इथून पुढं महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांना गॅसचा वापर, LPG गॅसचा वापर करायला लागणार नाही. शिवाय त्या उपकरणामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा खतरा कमी होऊ शकतो. प्रदूषणसुद्धा होणार नाही आहे. आणि ही जर बातमी असेल, असं जर होणार असेल तर हे सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. फक्त अर्धा लिटर पाण्यावरती आपण 6 महिन्यांपर्यंत गॅस पेटवू शकतोय. तर त्यावेळी त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपण आपल्या घरातल्या गॅसचा वापर करतो त्यावेळेस त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावरती चपाती भाजतो, भाकरी भाजतो, तो गॅस त्या चपातीला, त्या भाकरीला चिकटतो आणि त्याच्यामधून कॅन्सरचं प्रमाण वाढतं. त्या धुरामुळं, त्या कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडमुळं ज्यावेळेस आपण या पाण्यावरच्या गॅसचा वापर करतो त्यावेळेस तो कॅन्सरचा धोका कमी होतो. कारण त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईडसारखी कोणतंही हानिकारक पदार्थ त्याच्यातून बाहेर पडत नाही. आणि ही सगळ्यात चांगली बातमी आहे आरोग्याच्या दृष्टीनं आणि सगळ्याच दृष्टीनं आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. तसं होत असेल तर त्या कामाला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि आपल्याला लवकरच पाण्यावरती चालणारा गॅस पाहायला मिळेल.